गावाहून येते वेळेस सोबत असतो तो हा वानवळा आणि खूप छान अशा आठवणी। यावेळेस मेन म्हणजे हे लिंबू होते, कारण घरच्या झाडाला खूप सारे लिंब लागलेले होते आणि या मुगाच्या शेंगा, हिरव्या चिंचा असं भरपूर काही होतं। याचा डिटेल व्हिडिओ हा मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यातल्या आता काही गोष्टी माहेरकडून तर काही गोष्टी सासरकडून आलेल्या आहेत। नमस्कार, PRB लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। 2 दिवसासाठी गावी जाऊ म्हणून बॅग पॅक केली। गणपतीचे दिवस चालू होते म्हणून संध्याकाळी गणपतीच्या आरतीला गेले, तिथेच महाप्रसाद घेऊन गावी जाण्यासाठी निघालो। आमचं गाव लातूर जिल्ह्यात आहे, त्यामुळे आम्हाला रात्रीचंच निघावं लागतं। स्लीपरची सीट बुक केलेली होती। गावी जायचा उत्साह तर खूप असतो। रात्रभर प्रवास करून सकाळी सकाळी आम्ही गावी पोहोचलो। दिवस निघण्याच्या अगोदर तर नाही, पण 7-8च्या दरम्यान आम्ही गावी पोहोचतो। दरवेळी असंच असतं, सूर्योदयाच्या टाईमला आम्ही घरी पोहोचलेलो असतो। मी यावेळी डायरेक्ट माझ्या माहेरी गेले होते। तिथे मात्र लेकीची नाही पण नातवाची मात्र पहिल्यांदा मिठी मारली जाते। असंच असतं, मुलींपेक्षा नातवांची खूप जास्त माया येत असते आजी आजोबांना तरी। आईची देवपूजा करायची राहिलेली होती म्हणून देवपूजा करायला घेतली। देवपूजा करून झाल्यानंतर मी बाहेर तुळशीला पाणी घालण्यासाठी गेले। तिथं आम्हाला वाळूचा ढिगारा दिसला। इथे हरतालिकेच्या वेळेस 1 वाटी वाळूसाठी खूप फिरावं लागत होतं। अक्षरशः 50 रुपयाला 1 ग्लास अशी वाटी मिळत होती आणि आमच्या पप्पांकडे मात्र ती पावसामुळे वाहून जात आहे। माझ्या आवडीच्या मुगाच्या शेंगा खाल्ल्या व शेताकडे जाऊन यावं म्हणून आई पप्पांसोबत शेताकडे जाण्यासाठी निघालो। वाटेत हे रानफळं दिसले। आता याचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। हे खायला तरी खूप छान गोड लागतात, पण हे येण्याचा स्पेसिफिक सीझन असतो, तो म्हणजे लक्ष्म्यापासून ते दसऱ्यापर्यंतच हे असतात। पिल्लूला आजी आजोबांचं शेत पाहण्याचा खूप जास्त उत्साह होता म्हणून त्याला आम्ही घेऊन निघालो होतो। लहान मुलांनाही शेती काय असतं, शेतीबद्दल काय माहिती असते आणि आपण जे अन्न खातो ते उगवण्यासाठी शेतकऱ्यांना किती मेहनत घ्यावी लागते हे दाखवण्यासाठीच मी त्याला शेतात घेऊन गेले होते। तिथे माझ्या भावाचा मुलगाही होता, तो मात्र पिल्लूशी खूप मस्ती करत होता, त्याची केस सोडत होता। लहान मुलांचं असंच असतं। शेतात खाण्यासाठी म्हणून आम्ही चिवडा घेऊन गेलो होतो। काही प्लेट्स नव्हते म्हणून आईने पानापासून असं काहीसं बनवलं होतं, यामध्येच आम्ही चिवडा खाल्ला। शेतकऱ्यांचं असंच असतं, हे नाही ते नाही म्हणत बसत नाहीत, ज्या गोष्टी आहेत त्यातच ते ॲडजस्ट करत असतात। लहान मुलांना तरी अशा गोष्टी दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना आतापासूनच सवय लागत असते। हे आमच्या पप्पांचं शेत आहे। निमित्त मात्र का असेना पण आईची थोडीशी मदत करावी म्हणून तिला मुगाच्या शेंगा तोडू लागल्या आणि त्यापेक्षा जास्त तरी खाल्ल्याच। पप्पा आहोंना शेत दाखवत होते म्हणून मीही त्यांच्यासोबत गेली। हे सोयाबीनचं पीक आहे। आमच्या भागात तरी सोयाबीनचं पीक हे जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि हे जे सुंदर फ्लावर दिसत आहेत हे मात्र कारळाचे आहेत। बऱ्याच जणांना माहीत नसतं, पिल्लूलाही माहीत नव्हतं। तो खूप कुतूहलाने बघत होता व इकडे तिकडे खूप मस्तीही करत होता। गावी गेल्यानंतर दिवस कसे पटापट जातात हे कळत सुद्धा नाही। आता हे झाड जे आहे ते लाजाळूचं आहे, याला टच केल्यानंतर याचे पान आपोआप एकत्र येतात। तेवढा दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केला व आई येते वेळेस दरवेळी मला हे तूप देत असते, कारण गावाकडच्या तुपासारखं विकत तूप मिळत नाही म्हणून दरवेळी मला हे तूप मिळत असतं। बॅग पॅक केली व सर्वांना बाय बाय करून मी पुढे माझ्या नणंदबाईकडे जाण्यासाठी निघालो। सोबत येते वेळी पप्पांचीच गाडी घेऊन आली होती म्हणून प्रवास मात्र व्यवस्थित होत होता, कारण एसटीने खूप वेळ लागतो व वेळही भरपूर जातो म्हणून आम्ही 2 व्हीलर घेऊन आलेली, त्यानेच इथून पुढचा प्रवास होणार होता। गावी आल्यानंतर सर्वांची भेट घ्यावं लागतं, कारण आधीमध्ये कधी येणं होत नाही। जरी कोणाचे काही कार्यक्रम असतील तर तेव्हा सुट्ट्या असतील तरच येता येतं, नाहीतर तेही मिस होऊन जातं, म्हणून आम्ही शक्यतो सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो। नणंदबाईच्या घरी गेल्यानंतर त्यांची छान अशी देवपूजा झालेली होती। फ्लावर मात्र अगदी छान टवटवीत दिसत होते म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेतला। त्यानंतर चहा घेतला, जेवण वगैरे करून पुढे आमच्या ताईच्या घरी आलो।
कारण माझ्या ताईचं घर आणि आमच्या नणंदबाईचं घर जवळजवळ असल्यामुळे दोघींचीही एक तास भेट होत असते, म्हणजे एका रस्त्यावर दोघीही मिळतात. ताईचं घर म्हणजे अगदी मिनी कोकणच झालंय, एवढी छान ग्रीनरी आहे. सर्व प्रकारचे फ्लावर्सचे फळांची झाडं तिने लावलेली आहेत. वेगवेगळे शोचेही झाडं आहेत. फ्लावर मात्र खूप छान रंगीबेरंगी दिसत होते आणि एवढे छान फ्लावर्स बघितल्यानंतर माझा काय मोह आवरला नाही. म्हटलं याचाही व्हिडिओ घ्यावं आणि यातील जेवढे शक्य असतील तेवढे प्लांट्स मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, म्हणजे त्यांची कटिंग वगैरे जेवढे नेता येतील तेवढे घेऊन जाणार आहे. ताईच्या घरचा हा झुला मला खूप आवडतो. मी गेल्याबरोबर त्याच्यावर बसत असते. माझी आणि पिल्लूची तर बारीच लागली होती. मी झालं की तो आणि तो झालं की मी, असं दोघांनीही खूप छान त्या झोक्यावर बसलेला आहे. ताईने तिचं घर खूप छान डेकोर केलेलं आहे. घराचा कोपरा न कोपरा ती अगदी छान सजवलेली आहे. लिटरली तिने घराच्या स्विचबोर्डला सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे. आणि पिल्लूचे मात्र जिथे गेले तिथे भरपूर लाड होत असतात आणि हे तर मावशीचं घर म्हणल्यास विचारण्याजोगंच नव्हतं. गेल्याबरोबर चहा घेतला. आता हा झुला, बऱ्याचशा गोष्टी एवढ्या छान छान होत्या की मी त्याचा व्हिडिओ घेत होते. जेव्हा माझंही घर होईल तेव्हा मीही असंच घर सजवणार आहे. आणि सर्वात छान म्हणजे ही स्वामी समर्थांची मूर्ती मला तरी खूप जास्त आवडली. त्याचबरोबर ही जी कापूरदानी होती ती एवढी सुंदर होती की लाईट बंद केल्यानंतर हिचा पूर्ण प्रकाश घरभर पसरत होता. आम्हाला भेटण्यासाठी माझी दुसरी ताईही तिच्याच घरी आली होती. म्हटलं सगळ्यांचीच भेट होईल, तिलाही तिथंच बोलावून घेतलं होतं. काही दिवसांपूर्वी ताई काशी वाराणसी येथे गेली होती. तिथून तिने खूप छान छान गोष्टी आणलेल्या होत्या. आता हे मुलांसाठी हातातील कडे होते, सर्वांसाठी बांगड्या वगैरे, आणि सर्वात जास्त मला या मोरपंखांच्या बांगड्या खूप जास्त आवडलेल्या होत्या. आता या सर्व लगेच तर घेऊन येता येत नव्हतं कारण तिने प्रसाद सोडलेला नव्हता, म्हणून माझ्या आवडीच्या मी तिथेच ठेवून आलेली आहे. नेक्स्ट टाइम गेले तेव्हा मी ह्या बांगड्या घेऊन येणार आहे. तिने सर्वांसाठीच खूप छान छान अशा गोष्टी घेऊन आलेली होती. तिथून पुढे लगेचच मला माझ्या सासरी जायचं होतं, म्हणून तिथून पुढच्या प्रवासाला लागलो. वाटेत खूप छान असे रेनबो तयार झालेले होते कारण पाऊस पडून गेलेला होता. वाटेत जाते वेळी असा शेतामध्ये हरिण दिसला. शहरात मात्र या अशा गोष्टी फक्त प्राणी संग्रहालयातच पाहायला मिळतात, पण गावाकडे तसं नसतं. खूप छान आभाळ आलेलं होतं, वातावरण एक नंबर झालं होतं. असा छान प्रवास करत मी माझ्या सासरी पोहोचले. मी ताईकडून हे एक प्लांट आणलेलं होतं. आमचं घर वाडा टाईप असल्यासारखं आहे, खूप छान आहे, मला तरी खूप आवडतं. पूर्वी जशी जुनी घरं असायची त्याच टाईपचं हे घर आहे. त्याला रिनोव्हेट केलेलं आहे. येते वेळी माझ्या नणंदबाईने दूध दिलेलं होतं, ते गरम करण्यासाठी ठेवलं. इथे आल्यानंतर पिल्लूचं मात्र एकमात्र काम असतं ते म्हणजे या झोक्यावर बसून खेळणं. आजी आजोबांनी येण्याच्या अगोदरच हा झोका बांधून ठेवलेला असतो. त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे आम्ही टेरेसवर थोडा वेळ बसला, म्हणजे दिसेल का पाहण्यासाठी, पण काही दिसलं नाही. आमचा अचानक प्लॅन ठरला की कुळदेवताला जायचं, म्हणून पहाटेच आम्ही कुळदेवाला जाण्यासाठी निघालो होतो. आता आमचं कुळदैवत आहे कर्नाटक व तेलंगणाच्या बाँड्रीवर. जास्त दूर असल्यामुळे आम्ही पहाटेच निघालो होतो, म्हणजे 3 ते 4च्या सुमारास गाडी केलेली होती. प्रवासाला सुरुवात केली. आपण कितीही ठरवलं तरी काही गोष्टी होत नाहीत. जेव्हा देव आपल्याला बोलवतो तेव्हाच त्याचं दर्शन आपल्याला घडत असतं. तसंच काहीसं यावेळी आमच्यासोबतही झालं होतं. बरेच दिवस झाले आम्ही जावं जावं म्हणतोय, पण त्याचा काही योग येत नव्हता. पण आज मात्र अचानकच योग ठरला आणि आम्ही निघालोही. आता आमचा प्रवास सुरू झाला होता उदगीर ते बिदर व बिदरहून पुढे केतकी संगमेश्वर. आज मात्र आमची सकाळ ही कर्नाटक राज्यामध्ये झालेली होती, कारण आम्ही पहाटेच निघाले असल्यामुळे दिवस निघण्याच्या अगोदरच आम्ही कर्नाटकात पोहोचलेलो होतो. एकटे एकटे फिरण्यापेक्षा मला फॅमिलीसोबत फिरायला तर खूप जास्त आवडतं, पण सासू सासरे गावी असल्यामुळे हे दरवेळी शक्य होत नसतं. जेव्हा आम्ही गावी गेलो किंवा ते इकडं आले तेव्हाच हे शक्य होत असतं. जे लोक आपल्या घरापासून लांब राहत असतील ते हे नक्कीच रिलेट करणार की आपल्या घरापासून दूर राहणं म्हणजे कसं असतं.
दिवस उगवला तेव्हा आम्ही बिदरमध्ये पोहोचलेलो होतो. बिदरमध्ये मात्र महात्मा बसवेश्वरांचे खूप सारे पुतळे आहेत. आपल्या इकडं एवढे जास्त पाहायला मिळत नाहीत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी, पण तिकडे मात्र भरपूर असे आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळे असे पुतळे पाहायला मिळत होते. बिदरमध्ये तर पाहण्यासारखं खूप काही आहे. तिथे नरसिंहाचं मंदिर आहे, त्याचबरोबर एक मोठा किल्लाही आहे. पण आता जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढंच फिरणं होणार होतं, कारण ही वन डे ट्रिप होती. जास्त वेळ असेल तर नक्कीच तिथे जाण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, म्हटलं छोट्या क्लिपमध्ये तर दाखवलेलं आहे, पण याचा डिटेल व्हिडिओही बनवावा. 2 दिवसासाठी म्हणून गेलो होतो, पण एक्स्ट्राचीही काही दिवस आम्ही राहिलेलो होतो. आमचं जे कुलदैवत आहे ते आहे तेलंगणा राज्यातील केतकी संगमेश्वर. तसं तर ते पहिलं कर्नाटकात होतं, पण काही भाग डिवाईड झाल्यापासून ते तेलंगणामध्ये गेलेलं आहे. तिथे खूप साऱ्या अशा पवनचक्क्या होत्या. फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. असं म्हणतात की कुळदेवाला वर्षातून एकदा तरी जावं, पण प्रत्येक वेळी तर हे शक्य होत नाही. असो, मंदिराजवळ आल्यानंतर पार्किंगमध्ये गाडी लावली व जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं व आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिर खूप छान आहे. त्याचबरोबर मंदिरामध्ये एक कुंड आहे, तो कुंडही मला तरी खूप आवडतो, खूप भारी आहे. व मंदिरातील बाहेरील परिसर मात्र खूप शांततापूर्ण व भक्तिमय आहे. मंदिरात गेल्यानंतर साईडला कुंड आहे, तेथे आंघोळ करूनच दर्शन घ्यायचे असते. आम्हाला तरी अभिषेक वगैरे करायचा होता, म्हणून आम्ही आंघोळीसाठी गेलो. हा कुंड 12ही महिने पाण्याने भरलेला असतो. उन्हाळ्यात थोडंसं पाणी कमी होतं, मात्र पूर्ण पाणी बंद होत नाही. पहिल्यांदा कुंडामध्ये आंघोळी करण्यासाठी गेलो. इथे मात्र पिल्लूला आंघोळ घालण्याची जिम्मेदारी त्याच्या आजी आजोबांची होते. गावी असलं की असंच असतं, मुलांची जबाबदारी ही आजी आजोबांकडेच असते. या कुंडामध्ये बरेचशी लहान मुलं पोहण्याचाही प्रयत्न करत होते, मात्र पिल्लू आमचा पाण्याला खूप भितो, म्हणून तो काही आतमध्ये जायला तयार नव्हता. म्हणून त्याला पायऱ्यावरच बसून आंघोळ घातली. पिल्लूचंही माझ्यासारखं झालेलं आहे पाण्यापासून. मलाही खूप भीती वाटते. तोही आता पाण्याला खूप जास्त भीत आहे. पहिलं तो एवढा घाबरत नव्हता, पण जास्त पाणी बघितल्यानंतर आता मात्र तो घाबरत आहे. फायनली आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. अभिषेक करायचा होता म्हणून संपूर्ण सामान घेतलं, छान देवाचं दर्शन घेतलं, अभिषेक केला व बाहेर निघालो. मंदिरात व्हिडिओ घ्यायला अलाउड नव्हतं, तरीही मी थोडासा असा घेतलेला आहे. इथूनच जवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावर एक गणपतीचं मंदिर आहे. आम्हाला तिथेही जायचं होतं, म्हणून आम्ही तिथून लगेचच निघालो व पुढच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. आमचं जे कुळदैवत आहे ना, तिथे घरून प्रसाद बनवून घेऊन जात नाही, तिथे जाऊन प्रसाद बनवावा लागतो किंवा मग तिथे असलेल्या जंगमांकडून हा प्रसाद बनवून घ्यायचा असतो. सोबत आम्ही शिदा वगैरे घेऊन गेलो होतो, म्हणून तिथे प्रसाद बनवून घेतला. आता आमच्या भागातील बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहिती आहेत, पण ज्यांचं कुळदैवत दुसरं कोणतं आहे किंवा ते इकडच्या भागातले नाहीत, त्यांना मात्र या गोष्टी माहिती नाहीत. तिथून पुढे आम्ही सुपारी गणपतीला आलो. हे मंदिर खूप सुंदर आहे. अगदी साऊथमध्ये गेल्याचा फील येतो, कारण तेथील परिसरही तसाच आहे. असं म्हटलं जातं की हा गणपती दरवर्षी सुपारी एवढा वाढतो, म्हणून याचं नाव सुपारी गणपती असं आहे. मंदिर खूप सुंदर आहे. देवासाठी दुर्वा व फुलं घेतली व आतमध्ये गेलो. मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, तरी मी थोडंसं शूट घेतलं, पण मेन मूर्ती जी आहे ती घेतलेली नाही. गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं व तेथे अगदी साऊथ स्टाईल जशी खिचडी असते तो प्रसाद होता, तो खाल्ला. खूप भारी लागत होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्या टाईपची खिचडी बनवली जात नाही. जर तुम्ही कधी बिदर साईडला गेला असाल तर तुम्ही या मंदिरात नक्की जा, कारण खूप छान मंदिर आहे. त्याचबरोबर मंदिराचा परिसरही खूप प्रशस्त असा आहे. पहाटे लवकर निघाल्यामुळं सर्व देवांचे दर्शन हे अगदी वेळेत झालं होतं. आम्ही अजूनही नाश्ता वगैरे काहीही केलेला नव्हता, म्हणून एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. डोसा इडली तर महाराष्ट्रातही मिळते, पण साऊथ स्टाईल जो डोसा असतो खरंच तो एकदम बेस्ट असतो. आपण कितीही बनवण्याचा ट्राय केला तरी त्यांच्यासारखी चव मात्र अजिबात येत नाही, कारण आम्ही इथे जो डोसा खाल्ला होता तो आतापर्यंत मी कुठेच खाल्ला नव्हता. एवढी भारी टेस्ट होती.
इथे छान असा डोसा, इडली खाल्ली व त्यानंतर चहा घेतला व इथून आम्हाला पुढे नरसिंहदेवासाठी जायचं होतं, जे की बिदरमध्ये आहे. म्हणतात ना, जिथे ज्या गोष्टी छान भेटतात तिथे त्या ट्राय केल्याच पाहिजे. म्हणूनच आम्ही इथेही येऊन साऊथ इंडियनच नाश्ता केलेला होता. इथून पुढे आम्ही नरसिंहासाठी निघालो होतो. हे नरसिंहाचं मंदिर तर खूप भारी आहे. असं म्हणतात की जे लोक केतकी संगमेश्वराला जातात ते जातेवेळी नरसिंहाचं दर्शन घेऊनच पुढे जात असतात. या मंदिरात जाण्यासाठी चक्क अर्धा किलोमीटरपर्यंतचा पाण्यातून प्रवास करावा लागतो. हे पूर्ण गुफेमध्ये अशा पद्धतीचं पाणी आहे व आतमध्ये मेन देवाची मूर्ती आहे, त्यामुळे हे असं पाण्यातून जावं लागतं. पण मला पाण्याची तरी खूप भीती वाटते व उशीरही झालेला होता, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, आतमध्ये काही गेलो नाही. तसंही मला पाण्याची खूप भीती वाटते. नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा मी मनाची पूर्ण तयारी करून येईल की आतमध्ये जाऊन दर्शन घेणार. बिदरमधील हे मंदिर खूप छान आहे. मी बरेच वेळा आलेले आहे पण आतमध्ये कधीही गेलेले नाही. फायनली आम्ही उदगीरमध्ये येऊन पोहोचलो होतो. बिदरचा किल्लाही पाहायचा होता पण वेळेअभावी तो काही पाहणं झालं नाही. जेव्हा नेक्स्ट टाइम कधी जाऊ तेव्हा नक्कीच किल्लाही पाहण्याचा प्रयत्न करू. उदगीरमधील सर्वात जास्त आवडीचं ठिकाण म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. मला तरी खूप आवडतं. खूप मोठं आहे व डेकोरेशनही खूप छान केलेलं आहे. गावी आलेल्या दिवशीही अंधार पडलेला होता व दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही देवदर्शनासाठी निघालो होतो. घरच्या झाडाला एवढे लिंबू लागलेले होते की झाडाला पानं कमी आणि लिंबू जास्त दिसत होते. इथे शहरांमध्ये तर 10 रुपयाला 2 लिंब विकत घ्यावी लागतात, पण गावी मात्र एवढे सारे लिंब लागलेले होते. आणि आमच्या घरी मात्र हे लिंब कोणी विकत नाही. असेच जे येतील त्यांना असे देऊन टाकले जातात. काही पाहुणे रावळे आले ते घेऊन जातात, गावातील लोकही घेऊन जातात. खूप सारे लिंब लागलेले होते. पुढे मी या लिंबापासून काही रेसिपीजही बनवणार होते. इथे तुम्ही पाहू शकता, अगदी येता जाता डोक्याला लिंब लागत आहेत. आणि हे लिंबाचं झाड असं आहे की याला वर्षाचे 12 महिने लिंब असतातच, पण या सीझनमध्ये मात्र भरपूर असतात. थोडे थोडे पुन्हा कमी होतात. त्यानंतर सुरू झाली आपल्या डेली रुटीनची कामं, जे की घर स्वच्छ करणं, भांडी, स्वयंपाक या गोष्टी तर कुठे गेलं तरीही कराव्याच लागतात. देवदर्शनाहून आल्यानंतर इव्हिनिंगच्या वेळी घर स्वच्छ करून घेतलं. बरीचशी कामं राहिलेली होती ती कंप्लीट केली. आणि आमच्या घरी देवांच्या फ्रेम एवढ्या आहेत की कोणतीही जरी पूजा केलं तरी त्याची फ्रेम मात्र घरातच मिळते, बाहेरून आणायची गरज नाही. आमच्या घरातील सर्वात छान ठिकाण म्हणजे हे. पूर्वीच्या काळी जे बैठकी असायच्या त्या या टाईपच्या असायच्या, म्हणजे घरात जाण्याची गरज नसायची. सुरुवातीला दारामध्येच हे अशा पद्धतीचं ढेळच बनवलेलं असायचं. ते अजूनही आमच्या घरी आहे. माझे सासरे दिवसभर या ढेळजमध्ये बसून असतात, पण त्यांची जागा मात्र आता पिल्लू व त्याच्या फ्रेंड्सने घेतलेली होती. इव्हिनिंगच्या टाईमला टेरेसवर गेले. टेरेसहून गावाचा व्ह्यू काहीसा असा दिसत होता. इव्हिनिंगच्या टाईमला वर छतावर जाऊन बसून हा सर्व व्ह्यू पाहायला मला तरी खूप जास्त आवडतं, कारण हे शहरांमध्ये पाहणं शक्य नसतं. कारण इथे ना टेरेसवर जाण्याचा चान्स असतो ना असं काही एक्सप्लोअर करण्याचा. गावाकडची गोष्टच वेगळी असते. इथे पाहू शकता आकाशाचा रंग अगदी सुंदर झालेला होता. शहरांमध्ये तर रात्र आणि दिवस काहीच कळत नाही, कारण लोक खूप वेळ जागी असतात. गावाकडे मात्र असं नसतं. 8 ते 9 वाजले की प्रत्येकजण आपापल्या घरी निघून जातं. पण इथे जो प्रेम आपुलकी असते ते शहरांमध्ये अजिबात नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सूर्यनारायणाला नमस्कार करण्यासाठी मी छतावर आली होती. सकाळी सकाळी तर खूप छान पक्ष्यांचा चिवचिवाट, गावातील लोकांची बोलणे, त्याचबरोबर सुंदर अशी घरं पाहायला खूप भारी वाटत होतं. टेरेसवर बसण्यासाठी हा असा छोटासा पलंग ठेवलेला आहे आणि टेरेसवरून आमचं लिंबाचं झाड एवढं मोठं दिसतं. पहिलं गावाकडे असायची तेव्हा वाटायचं शहरांमधली लाईफ खूप छान असेल, पण आता शहरांमध्ये राहिल्यानंतर कळतंय की गावाकडची शांततापूर्ण वातावरण असलेली जीवनशैली किती भारी असते. असो, सकाळी खाली आल्यानंतर नाश्ता बनवायला घेतला. नाश्त्यामध्ये सुशेला बनवला होता. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे की गावाकडे भरपूर जण असा हा सुशेलाच खातात, कारण याने ॲसिडिटी वगैरे काही होत नाही, म्हणून हा सुशेला बनवतात.
सुशेला बनवला व साईड बाय साईड वरण करण्यासाठी डाळही शिजत ठेवलेली होती. सर्वांसाठी नाश्ता दिला व स्वतःही नाश्ता करून आम्ही दुपारच्या वेळेत शेताकडे जाण्यासाठी निघालो होतो. आता आमच्या शेताच्या शेजारीच हा असा झरणा आहे. माझ्या सासरचं जे शेत आहे ते अगदी गावाशेजारी आहे. असं वाटतही नाही की गावात आहे का शेतात. त्यामुळे इथे जायलाही काही अडचण नसते. खूप छान असं पाणी होतं. अगदी पाषाणाचे दगडही इथून दिसत होते. पिल्लूची आणि त्याच्या पप्पाची मात्र कुठेही जा मस्ती चालूच असते. आता एवढं छान पाणी आहे म्हटल्यावर पाय तर धुतलेच पाहिजे. पायाला जरी काही लागलेलं जरी नसेल तरी पाण्यात पाय मात्र बुडवावेच लागतात. तेव्हाच तर ही मजा येत असते. शेतात जाऊन जेवण करू म्हणून आम्ही घरी फक्त नाश्ता करून आलेलो होतो, कारण जेवण वगैरे सोबत बांधून घेतलेलं होतं. आता शेतात जाते वेळी हा रस्ता पाहून असं वाटत होतं की पूर्ण झाडांची गुफा तयार झाली का काय, एवढं भारी हे दिसत होतं. इथे माझे सासरे झाडांना पाणी घालत होते, कारण 2-4 दिवसापासून पाऊस मात्र अजिबात झालेला नव्हता आणि त्यांनी काही झाडे लावलेली होती. त्यांनाच ते पाणी घालत होते. आता गावाकडे सासू सासरे दोघंच जण राहतात, त्यामुळं घरातही तुम्हाला थोडासा अस्तव्यस्त पसारा दिसलेला असेल, कारण ते त्यांच्या गरजेनुसार त्यांना सोयीस्कर पडेल असं सर्व गोष्टी ठेवलेल्या असतात. आणि शेतातही असंच आहे. त्यांना जेवढं होईल तेवढं ते करत असतात. बाकी काही कामगार लावून ते शेतातील कामे करून घेत असतात. माझ्या सासरीही सोयाबीनचंच पीक घेतलं जातं. शेतात आमच्या पप्पाने डायरेक्ट पलंग झाडाला बांधलेला आहे, कारण जेव्हा उन्हाळी पीक घेतलं जातं तेव्हा मात्र ते शेतात झोपण्यासाठी येत असतात. म्हणून त्यांनी झाडाला चक्क पलंग बांधून ठेवलेला आहे. ते तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे. हे जे आंब्याचं झाड आहे ते मात्र खूप भारी आहे. जुनं तर आहेच, पण त्याचे आंबे एवढी गोड आहेत की अख्खा उन्हाळाभर आम्हाला अजिबात विकत आंबे घेण्याची गरज भासत नाही. इथे पाहू शकता अगदी छान असा पलंग शेतात बांधून ठेवलेला आहे आणि आमच्या शेतातून मात्र गावातील मंदिरही दिसतं. शेतात जाऊन जेवण करू म्हणून सोबत आणलेला डब्बा उघडला व जेवायला सुरुवात केली. आता या भाकरीच्या पुढं 5 स्टार हॉटेलचेही मेनू फिके पडतील एवढं सुंदर असं जेवण झालेलं होतं. चिंचेच्या झाडालाही खूप छान अशा चिंचा लागलेल्या होत्या, त्याही काही तोडून घेतल्या. काही म्हटलं तरी शेतात जाण्याचं व शेतात थोडा वेळ राहण्याचं सुख मात्र वेगळंच असतं. जे कोणी शेतकऱ्यांची मुलं असतील ते हे नक्कीच रिलेट करत असतील की शेतात जाण्याचं किती सुख असतं. इव्हिनिंगच्या वेळी घरी आल्यानंतर चहा वगैरे बनवला व आता या सह्याद्री चॅनलवरच्या बातम्या ऐकत ऐकत चहा घेतला, कारण कितीही जरी बातम्याचे चॅनल आले तरी गावी मात्र यावरच्या संध्याकाळी 7च्या बातम्या आवर्जून पाहिल्या जातात. गावी मात्र कोणीही जास्त चहा पित नाही. मी आणि माझे सासरे दोघंजण चहा घेत असतो, कारण आमच्या सासूबाई चहा पित नाहीत. पिल्लूही त्याचं सायंकाळचं दूध पित होता. चहा घेतल्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. रात्रीच्या जेवणामध्ये सिंपल असा भाजी भाकरीचा मेनू होता, त्यासाठी भाकऱ्या बनवायला घेतल्या. आता आम्हीही रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीच खातो, कारण आम्हाला गावाकडची सवय आहे. गावीही सर्वजण भाकरीच खातात, त्यामुळे आम्हीही ते आणि आमच्या पिल्लूलाही सवय लावलेली आहे भाकरी खाण्याची. आता हे असे लिटल स्टारचे शो पाहायला आमच्या सासूबाईंना खूप आवडतं, म्हणून ते रात्रीच्या वेळी हे असे शो पाहत असतात. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मला टेरेसवरचे कपडे वगैरे काढून आणायचे होते, म्हणून मी वर गेली. संध्याकाळी असं निवांत टेरेसवर येऊन बसायला मला तरी खूप आवडतं. 2 दिवस अगदी निवांत राहिल्यानंतर फायनली आमच्या जाण्याचा दिवस उगवलेला होता. सकाळी उठून पटकन सर्व कामे आवरलेली होती. जायच्या दिवशीपर्यंत पिल्लूचं मात्र इथे झोका खेळण्याचं चालूच होतं. सकाळी सर्व कामे आवरली. पुण्यात मात्र झाडून काढण्याचं काम अगदी 10-15 मिनिटातच उरकतं, पण गावी मात्र भरपूर वेळ लागतो, कारण इथे भरपूर जागा आहे व सर्व साफसफाई तर करावीच लागते. त्यामुळे मला गावाची नेहमी झाडून काढते वेळी आठवण येत असते. सकाळी झाडून वगैरे काढून भांडे घासली, स्वतःचं आवरलं व फुले तोडण्यासाठी गेली. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं होतं
की या फ्लावर्सच्या सीड्स मला माझ्या सासूबाईंनी दिलेल्या होत्या. त्याला ही अशी फुलं येतात. खूप जास्त प्रमाणामध्ये या झाडाला फुलं येतात. माझ्याकडेही आता हे असेच फ्लावर काही दिवसांनी येणार आहेत आणि हे आमचं गावाकडचं घर बाहेरून काहीसं असं दिसतं. गावाकडील घरं ही शहरांच्या तुलनेत खूप मोठी असतात व स्पेसियसही असतात. मोकळं असं वातावरण असतं. मला तरी खूप आवडतं. नंतर चहा घेतला व भांडी वगैरे घासलेली होती ती लावून घेतली. आता या सीझनचं पहिलं सीताफळही छान असं पिकलेलं होतं, ते मी खाल्लं. त्यानंतर स्वयंपाकासाठी दोडक्याची भाजी व मुगाचं वरण बनवलं होतं. आता एवढी सारी लिंब आहेत म्हटल्यानंतर लिंबाचं लोणचं तर झालंच पाहिजे. त्यासाठीच मी ते काही पिवळी लिंब बाजूला काढलेली होती, ते तर स्वच्छ करून घेऊन याला चिरायचं होतं. आता हे चिरण्याचं काम मात्र आमच्या पप्पांनी घेतलेलं होतं. ही अशी छोटी मोठी मदत तर ते आम्हाला नेहमीच करत असतात, कारण मला आज पुण्याला जायचं होतं. पॅकिंगही करायची होती. आता जाते वेळेस मात्र फक्त 1 बॅग होती आणि येताना मात्र 4 ते 5 बॅगा आरामात भरलेल्या होत्या. सगळ्यांच्या पाया वगैरे पडून आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालो. इथे मात्र पिल्लू आजीजवळ बसलेला होता. पिल्लूची मात्र रिटर्न येण्याची अजिबात मनस्थिती नव्हती, कारण त्याने तिथे खूप एन्जॉय केलेला होता. जातेवेळी पाऊस नव्हता, मात्र येतेवेळी खूप पाऊस चालू होता. पण जायचं तर फिक्स होतं, त्यामुळे परतीच्या प्रवासाला लागलो. असं वाटतं गावी कितीही दिवस राहिले तरी 1-2 दिवसच राहिल्यासारखं वाटतं. अजून एखादा दिवस जास्त राहिलं तर किती छान, असं हे प्रत्येकालाच वाटत असतं. येण्याचं तिकीट काढून ठेवलेलं होतं, त्यामुळे राहणं काही शक्य नाही. सकाळी आल्यानंतर स्वतःचं आवरलं. पहिल्यांदा देवपूजा करून घेतली. घराचं दार जरी लावलेलं असलं तरी एवढा कचरा कुठून येतो ते मात्र अजिबात कळत नाही. खूप धूळ साचलेली होती. अगदी काही 2-3 दिवसासाठीच गेलेलो होतो, तरीही घराची साफसफाई तर करावीच लागणार होती. आता हा येतेवेळी एवढा सारा मी वानवळा सोबत घेऊन आली होती. वानवळा देतेवेळी मात्र त्यांचा हात अजिबात हिचकिचत नाही, कारण मुलं शहरांमध्ये असलं की आई-वडिलांना असंच वाटतं की त्यांना अजिबात काही कमी पडायला नको. डाळी वगैरे तर मी अजिबात आतापर्यंत कधीच विकत घेतलेल्या नाहीत, कारण गावाकडूनच एवढी डाळ आलेली असते की ती संपत नाही, म्हणून विकत घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. एवढी लिंब आणणं तर शक्य नव्हतं, म्हणून मी गावाकडून येते वेळेसच काही लिंब चिरून त्याला हळद, मीठ लावून आणलेलं आहे, कारण माझ्या सासूबाईच्या हाताने अजिबात लोणचं हे खराब होत नाही, म्हणून त्यांच्याच हाताने हे करून आणलेलं आहे. त्याचबरोबर लिंबाचं गोड लोणचं, आंब्याचं लोणचं, हे भरपूर असे हिरव्या मिरच्यांचं लोणचं, वेगवेगळे लोणची घेऊन आलेली आहे. हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, त्याचबरोबर काही भांडी घेऊन यायची होती, ती भांडी आणलेली आहे. त्याचबरोबर थोडीशी लिंबही सोबत असावी म्हणून तेही आणलेली आहेत. हिरव्या मुगाच्या शेंगा, त्याचबरोबर हिरव्या चिंचा आणलेल्या आहेत. खूप साऱ्या वस्तू मी इतके वेळेस घेऊन येत असते. आता हे दरवेळेसच असतं की गावी येताना या सर्व गोष्टी आम्ही घेऊन येतच असतो. आता तुम्ही म्हणाल काय गाव करतीये बाई, तर खरं तर गावात जे सुख आहे ते शहरांमध्ये अजिबात नाही. खरं तर यावेळी गावी जाण्याचा अजिबात प्री प्लॅन नव्हता. अचानकच ठरलं की गावी जायचं. लगेचच निघालो आणि तिथून देवदर्शनाचाही प्लॅन अचानक ठरला आणि तोही खूप छान पार पडला. म्हणतात ना, काही गोष्टी अचानक ठरलेल्याही खूप छान असतात. तसंच यावेळी आमच्यासोबत झालेलं होतं. आता यातील काही लिंब वगैरे मला नेबरलाही द्यायची होती, कारण तेही गावाकडून आणलेला वानवळा आमच्यासोबत शेअर करत असतात, म्हणून मीही त्यांच्याशी शेअर करत असते. मला माहिती आहे की हा व्हिडिओ थोडासा मोठाच झालेला आहे, म्हणूनच चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.